रखरखत्या उन्हामध्ये पोटाला थंडावा देणारी, उष्णतेच्या भरपूर समस्यांवर गुणकारी असणारी, गोडसर थंडगार अशी शिकंजी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्यास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम शिकंजी बनवण्यासाठी इथे मी पातेले घेतले आहे। या पातेल्यामध्ये ॲड करत आहे 2 ग्लास थंड पाणी। शिकंजी बनवताना नेहमी थंड पाण्याचाच वापर करायचा आहे, बर्फाचा वापर शक्यतो करून टाळायचा आहे। तसेच आपल्याला जितक्या प्रमाणात शिकंजी बनवायची आहे ना, तितक्या प्रमाणात मोजून पाणी घ्यायचे, म्हणजे काय होते, शिकंजी जास्त प्रमाणात बनली जात नाही। शिकंजी जर जास्त प्रमाणात बनवून ठेवली ना फ्रीजमध्ये, तर थोड्या वेळाने त्याची चव बदलली जाते। जर तुम्हाला बनवून ठेवायची असेल तर ठेवू शकता। आता या पाण्यामध्ये ॲड करत आहे बाकीचे साहित्य। सर्वात प्रथम 2 चिमूट चवीनुसार मीठ ॲड केले आहे। हे साधे मीठ मी ॲड केलेले आहे। तसेच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून म्हणाल ना, तर इथे मी एकूण 8 चमचे जाड अशी साखर घेतली आहे। तुमच्याकडे जर मध्यम आकाराची किंवा बारीक साखर असेल ना, तर तुम्ही 10 चमचे साखर वापरावी। यानंतर यामध्ये लिंबाचा रस ॲड करून घेता येते। एकदम मध्यम आकाराचे एक लिंबू कट करून घेतले आहे। तर आता हे लिंबू जे आहे ना, याचा मी रस या पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे। लिंबू जास्त दाबून पिळायचे नाही ना, तर याचा सालीचा जो कडवटपणा आहे ना, तो या पाण्यामध्ये मिक्स होतो व शिकंजी चवीला कडसर अशी लागते। आता ही साखर इथे मी पाण्यामध्ये विरघळवून घेत आहे। तर शिकंजी जी आहे ना, ती लिंबू सरबताप्रमाणेच बनवली जाते। लिंबू सरबतामध्ये सेंदव मिठाचा वापर केला जातो, शिकंजीमध्ये साध्या मिठाचा वापर केला जातो। तसेच शिकंजी जी आहे ना, ती चवीला जास्त प्रमाणात गोडसर अशी बनवली जाते व लिंबू सरबतामध्ये लिंबाचा रस जो आहे ना, तो जास्त प्रमाणात वापरला जातो। तर अशा प्रकारे साखर इथे मी विरघळवून घेतली आहे। तर आता ही तयार करून घेतलेली शिकंजी इथे मी गाळून एका बाटलीमध्ये काढून घेतली आहे। तयार केलेली शिकंजी इथे मी पिण्यासाठी आता सर्व करून घेतली आहे। तर पाहू शकता, मस्त अशी रखरखत्या उन्हामध्ये पोटाला थंडावा देणारी शिकंजी आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। ही शिकंजी बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनते, तसेच पटकन अशी बनली जाते। बऱ्याच वेळा काय होतं, उन्हामुळे आपल्या शरीरामध्ये थकवा निर्माण होतो। तर अशा वेळेस ही गोडसर थंडगार अशी शिकंजी पिल्यामुळे आपला थकवा नाहीसा होतो, डोळ्यांची जळजळ कमी होते। तसेच यामध्ये आपण जे लिंबू ॲड केलेले आहे ना, लिंबू रसामुळे काय होते, शरीर शुद्धी होते, तसेच पित्ताचा त्रास कमी होतो। लिंबू यकृताला कार्यक्षम बनवते, तसेच लिंबू जे आहे ना, ते जंतुनाशकही आहे। तर मस्त अशी शिकंजी पिण्यासाठी तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल ना, तर लाईक करा।